नमस्कार, आर न्यूजच्या शनिवार दिनांक 8 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,50,800, 22 कॅरेट दर आहे 1,38,740, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,31,000। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत रेडी टू कुक स्पेशल, व्हेज आणि नॉनव्हेजच्या 100हून अधिक उत्पादनासह चवीचा नवा अनुभव देणारे महाराजेशाही मसाले आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकास प्रकल्पांचं रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली नाट्यगृह आणि सभास्थळाची पाहणी। आरोग्य, क्रीडा आणि वाहतूक सुविधांनाही मिळणार नवी गती। प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 1 लाखांचं प्रोत्साहन अनुदान द्या, माजी आमदार राजेश पाटील यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी। चंदगडमधील खत टंचाई दूर करून पुरेसा खत साठा उपलब्ध करण्याचीही मागणी। आजरा शहरात मोकाट जनावर आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला। नागरिक, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वाहतुकीला अडथळा, दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी। कथित बनावट आदेशाच्या आधारे 4.73 हेक्टर सरकारी जमीन वर्ग 1 मध्ये केल्याचा आरोप। 2 महिन्यात सुमारे 29 लाख रुपयांना जमीन विक्री। महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असा आदेशच पारित झाला नसल्याचा दावा। आजरा एसटी आगाराच्या व्यवस्थापकपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती। 6 ऑगस्टपासून चव्हाण यांनी स्वीकारला आगार व्यवस्थापक पदाचा कार्यभार। विस्कटलेली एसटी सेवा सुरळीत करण्याची नागरिकांकडून अपेक्षा। गडिंग्लज शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी रवळनाथ संस्थेतर्फे 22 बाकड्यांचं लोकार्पण। शहर सुशोभीकरणासह सामाजिक उपक्रमातून रवळनाथ संस्थेचा पुढाकार। माणिकबाग परिसरात मान्यवरांच्या हस्ते बाकड्यांचं लोकार्पण। भ्रष्टाचार केला नाही हे ग्रामसभेत सिद्ध करा, मग बिनविरोध करण्याचा विचार करू। सामाजिक कार्यकर्त्यांचं आव्हान। ग्रामपंचायतीच्या कारभारावरून आरोप प्रत्यारोप। माजी पदाधिकाऱ्यांकडून आरोप फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद। खरेदी, विकास कामं, आरोग्य शिबिर आणि पाणी पुरवठ्याच्या खर्चावर उपस्थित केले सवाल। गडिंग्लज हायस्कूलमध्ये डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा 39वा स्मृतिदिन उत्साहात। ज्ञान विज्ञानासोबत संस्कारशील विद्यार्थी घडवणं हे बापूजींचं स्वप्न। प्राध्यापिका संगीता पाटील। शहरातून काढलेल्या भव्य रॅलीत विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा सहभाग। अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतून वास्तव जीवनाचं प्रत्येकाने दर्शन। सामान्यांच्या वेदनांना शब्द देणाऱ्या साहित्यिकाचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा। अशोक दळवी यांचं आवाहन। चंदगडच्या माडखोलकर महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन उत्साहात। हलकर्णी महाविद्यालयाच्या वतीनं धुमडेवाडीत नशामुक्त भारत जनजागृती रॅली। व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा। सरपंच दिलीप पाटील यांचं आवाहन। NSS विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।